कोल्ट, एबीपी माझा. पुढची बातमी. महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढले, मात्र निकालानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली. दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. केडीएमसीमध्ये घोडेबाजार सुरू असल्याची खंत नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली. तसंच सत्तेसाठी कोणाही सोबत न जाता केडीएमसीमध्ये विरोधी बाकावर बसू असा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलाय. तर मनसेनं शिंदेंसोबत जाण्याआधी चर्चा करायला हवी होती असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेवर निशाणा साधला. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार हा सध्या सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहील आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणार आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नवनिर्वाचित नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल आहेत. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे आणि राहुल कोट हे 4 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल आहेत आणि त्यांची गट नोंदणी देखील झाली नसल्याचं वरुण सरदेसाईंनी म्हटलंय. तर संजय राऊत यांनी काल माझा कट्ट्यावर सांगितल्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसैनिकांनी नॉट रिचेबल नगरसेवकांचे पोस्टर्स लावले. कल्याणमधील काटेमाणिवली नाक्यावर 4 नगरसेवकांचे पोस्टर्स लावून शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र यावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. तर पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. ते 4 नगरसेवक हे आत्ता आमच्या सोबत नव्हते. त्यांनी अजून स्वतःची नोंदणी सुद्धा कोकण आयुक्तांकडे केलेली नाही. परत एकदा बैठक बोलवू. या बैठकीत जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होणार म्हणजे होणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर आणि मशाल या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवलेली आहे. तुम्ही ज्या चिन्हावर निवडणूक लढवली, तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या प्रभागामध्ये प्रचार केला, तुम्ही जर निकाल लागल्या जर तुम्ही तुमची पक्ष बदलणार असाल, भूमिका बदलणार असाल तर पुढचे 5 वर्ष तुम्ही मतदारांसमोर कसे जाणार हा विचार आता त्यांनी करावा. आता जे 4 नगरसेवक कुठं गेले, त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी नाही का? त्यांच्या घरच्या लोकांनी कुठे तक्रार केली का? आता हे कुठं त्यांचे आई वडील व्हायला लागलेत, त्यांच्या घरच्यांनी तक्रार केली पाहिजे ना. आणि त्यांचे पोस्टर लावतायत म्हणजे त्यांना काय फरारी घोषित करताय? ते दरोडेखोर आहेत, डाकू आहेत, काय त्यांच्यावर आरोप काय आहेत? म्हणून हे असे जे काही दबावाचं राजकारण करतायत, उभटाला त्यांच्या स्थानिक नगरसेवक मुंबईचे पण केडीएमसीचे बी सगळे वैतागलेले. मला वाटतं आणखी लवकरच त्याच्यातला आणखी एक मोठा गट हा त्यातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. तर मुंबईमध्ये बिहार भवनची भव्य इमारत उभी करायला राज्य सरकारनं हिरवा कंदील